लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे औसामधून। सोयाबीनला 8,500 रुपये हमीभाव जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी बुधवारपासून औसा येथील तहसील कार्यालयासमोर छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे हे आमरण उपोषणास बसले आहेत। शुक्रवारी दिनांक 20 रोजी औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट उपोषणस्थळी काढणीस आलेल्या सोयाबीनचा ढीग रचून जाहीर पाठिंबा दिला। विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणास तालुक्यातील सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला। दरम्यान घाडगे पाटील यांची डॉक्टरांनी तपासणी केली आहे, त्यांची प्रकृती खालावली आहे। मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन बाजारात विक्रीला आणू नये, शासन सोयाबीनला 8,500 रुपये हमीभाव जाहीर करीत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा, असे आवाहन विजयकुमार घाडगे पाटील यांनी केले आहे। रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।